वसईत रविवारी संध्याकाळी बंद घरात 3 तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे। आजूबाजूच्या रहिवाशांनी घरातून वास येत असल्याकारणाने माणिकपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नवघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले। ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा शोध पोलीस घेत आहेत। सदर घटना गॅस लिकेजमुळे झाली असेल असा पोलिसांनी दाट संशय व्यक्त केला आहे। माणिकपूर नाक्याच्या नौपाडा रोड आशा सदन चाळीत मे महिन्यापासून भाड्याने राहणाऱ्या व मूळ उत्तर प्रदेशच्या गौंडा येथील रहिवासी मोहम्मद आझम मोहम्मद सलीम वय 31, शफी अहमद रफी अहमद 26 आणि सादिक अली वय 28 यांचा मृत्यू झाला। 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। बंद घरातून वास येत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी घरमालक सुरेश आलमेडा यांना कळवले। नंतर त्यांनी सदर बाब माणिकपूर पोलिसांना कळवली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाठवून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले। घराचा दरवाजा आतून बंद होता। गॅस लिकेजने ही घटना झाल्याचा संशय आहे। नेमकी घटना कशामुळे झाली हे शवविच्छेदन अहवाल आल्यावर स्पष्ट होईल। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।